नमस्कार सर्वांना, कशा आहात? नमस्कार. बाळा उठ. शिवा आमची कंटाळली. आज दिवसभर आम्ही आंबे फोडत होतो. 250 किलो आंबे आज मी, चिवू, अनुष्का, आपल्या सोनाताई आणि मावशी, आम्ही एवढ्या जणांनी 250 किलो आंबे फोडलेत. आज सगळं धुवून वगैरे चकाचक काढलं. फरशी बिरशी सगळे फोडून सुकायला वगैरे घातलेले आहेत. आता उद्या त्याचं छान असं 4 पर्यंत लोणचं बनवायचं. 2 दिवस फोडी छान अशा आंब्याच्या सुकवतो आम्ही. व्हिडिओ चालू. कंटाळा आलाय का तुला? उठून बस मग. स्वयंपाक वगैरे झालाय. आज हे शॉपवरती गेलते सकाळी. आपली जी कुरिअर आहेत ती कुरिअर टाकले भावनगरमध्ये आणि मग शॉपवरती गेले. का ग बाय? शॉपवरती आज त्यांना म्हणलं तुम्ही जावा, मी थांबते घरी. तर मग आज घेतले फोडून आंबे. आहे ना अनुष्का? पण खूप कंटाळा आलाय. खाऊ दे की तिला. आज आमच्या अनुष्का मंडई आणायला गेलती. आज तिला म्हणलं बाजार घेऊन ये, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. तर बापू, बाय आणि अनुष्का तिघजण गेलती मंडई आणायला. मग तू कशाला चिरडीला जाते? मग अशी मला चिरडीला लावते कशी ग? चिप्स खाते. खाऊ दे, खातीला आवडतात. लोणचं दाखवू की बाळा? सुकायला टाकल्या. आता ती साड्या वगैरे टाकायच्या, छान असं झाकून टाकायचं सगळं मस्त छान. सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं, कारण आहे ना असं झाकून टाकले. इथं अशा साड्या येतं, साड्यांखाली अशा दर्ग बाळ ओढ ही साडी तिकडं असं टाकले सुकायला मस्तपैकी छान असं. एकच मिनिट, मी साड्या काढते. साड्या काढल्या आणि अशा पांढऱ्या शुभ्र फोडी दिसतात का तुम्हाला? मी नीट सांगते. खाली कागद आहे, कागदवरती साडी टाकली आहे, साडीवरती फोडी टाकल्या तशा. आणि नंतर मग आता मला वाटतं 6 वाजता परत मी त्याच्यावरती साड्या झाकलेल्या. काय होतंय? इकडे ये ना तू. असं टाकले. आणि लोणचं पण आता गेले असते वरती दाखवायला. का दाखवू तुम्हाला लोणचं? लोणच्याचा स्टॉक आपला भरपूर तयार झालेला आहे. काय होतंय त्याला? येडं मारू नको. झाकून टाकते का? तू घरात येऊ नको. व्हिडिओ होऊ द्या, मी झाकून टाकते ते. आणि घर पण आज सगळं स्वच्छ, म्हणजे आंबे फोडून झाल्यानंतर सगळी फरशी वगैरे धुवून घेतली आज छान अशी. आहे ना अनुष्का? कसं वाटतंय मग? आज फ्रेश वाटते की नाही? तरी मला पडदे वगैरे धुवायचे होते. हा पडदा आणि तो तिकडचा जरा जास्तच काळा झालाय, तो धुवायचा होता. म्हणलं जाऊ द्या. किचनमधलं पण सगळं आवरलं. जरा बाजार ही लोणच्याचा आणलेला कसा पण ठेवलेला, सारं किचन गच्च भरलं होतं, ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं. मधल्या रूममध्ये 1 महिना झालं जवळजवळ साड्या माझ्या पडल्या होत्या, सगळ्या साड्यांचे वगैरे, घड्या वगैरे. आज भरपूर काम झालंय आणि एवढा कंटाळा आलाय की विचारू नका. आणि वरती आपलं लोणचं पण दाखवते. लाईट लावली इथली जरा मस्त. भांडणं करू नका ग. हे असं आपलं लोणचं, हिरव्या पाटीचं सुक्क लोणचं. चला तर भरपूर स्टॉक आहे आपला. लोणचं सकाळच दाखवते. सकाळी यायचंच आहे वरती परत नाही आपल्याला सगळं लोणचं हलवायला. तसं इकडं असं झाकून वगैरे ठेवलेलं आहे सगळं. खिडक्या ओपन आहेत त्याच्यामुळं हवेशीर छान राहतं. लाईट राहिली बंद करायची. काय म्हणते मग माही? बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ काढते. बोलणार आहे का नाही तू? हाय अनुष्का? काय म्हणते मग? आज कसं वाटलं मी घरी होते? छान वाटलं? रोजच्यासारखं. रोजच्यासारखं. बसलीच का? चला तर येतील ते आता घरी. कारण आता नाही, अजून 1-1.5 तास तरी नाही येणार, कारण 10:30 पर्यंत तरी येतील ते.
इकडं माही तोपर्यंत आमची जागी राहील, पप्पांची वाट बघेल है ना. काय सांगितले पप्पांना आणा येताना? काहीच नाही. आईस्क्रीम कोणी सांगितली? तिला दे की, तिनेच आणून तिला देईन नाही. असू दे, मी उद्या मॉल तू आपले वेफर्स तळून खा अनुष्का. चला तर कोणाला पाहिजे असेल आपलं माठातलं लोणचं, हिरव्या पाटीचं सुक्कं लोणचं, गावरान म्हणतात त्याचं, तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता. नंबर आहे 7020777613. भरपूर गरमी वाढली आहे. आणि गुड नाईट सगळ्यांना. कसे आहात सगळे? अजून जेवलात का? झोपलात का? गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय बाय. तर माझ्याच फोनमध्ये व्हिडिओ काढते, जसा दिसेल तसा दिसेल. इंस्टाग्रामवरती तर काय व्हिडिओ काढायला जमत नाहीत. ठोका लागला गुतायला, फोन गरम झाला की तसं होते. त्याच्यामुळं कोणाला ऑर्डर द्यायची असतील तरी देऊ शकता. जोपर्यंत आता फोन नवीन घेत नाही तोपर्यंत असंच होणार आहे. मेन सीजन चालू व्हायला फोन आमचा हे झाला की 2-3 व्हिडिओ टाकले लोणच्याचे. नंतर म्हणजे आमचं कसं चाललं होतं, आधी स्टॉक बनवूया, नंतर आपल्या फक्त ऑर्डरी पॅकिंग करायच्या आणि टाकायच्या. कारण सुरुवातीला ऑर्डरी घेतलेल्या खूप लेट पोचल्या. त्याच्यामुळे ते म्हणले की इतकं पण वाट बघायला लावणं चांगलं नाही. मग ते म्हणले जरा व्हिडिओ कमी टाकू, आधी स्टॉक बनवू चांगला आणि मग नंतर कुरिअर फक्त पॅकिंग करून देणं एवढंच ठेवू. आणि शॉपवरती आपलं बॉटल भरायच्या, पॅकिंग करायच्या, तिथं नेऊन ठेवायच्या, असं आमचं नियोजन होतं. पण काय असू द्यात. चला बाय सगळ्यांना आणि टाका ऑर्डरी लोणच्याच्या. आणि बारामतीतलं कोण असेल तर सुभद्रा मॉलमध्ये आपला स्टॉल आहे, रिलायन्स मार्टच्या समोरच 2nd फ्लोअरला. ते येऊन तुम्ही लोणचे, कुरडई, वेफर, चकली, भरपूर काय काय आयटम आहेत ते सगळं आपल्याला तिथं मिळेल. बारामती किंवा बारामतीच्या आसपास कोणी असेल तर ते तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आज मस्त वाटलं, बऱ्याच दिवसातून घरी होते पण भरपूर काम होतं उठल्यापासून. पण तरी पण सगळं काम असं झालं आहे आणि स्वच्छ वाटते. त्याच्यामुळं मला भारी वाटते. असं वाटते भरपूर काहीतरी चांगलं झालं आहे, असं मनाला भारी वाटते है ना. माहीला पण आमच्या बरं वाटलं जर आज मम्मी घरी होती ते है ना. तू बोलणार नाही का काय? बोलते की काय तिला आता तिच्या हातात दे, माझा ऐक आता थोड्या वेळ माझ्या आता तिच्या हातात दे. ती पण मोठी आहे, दिदी आहे, तिचं ऐकत जा. तुला सांभाळते मी नसल्यावर, सांभाळते ना. तुला खायला करून देते, शेवईचा भात करून देते, पोळी करून देते, चहा करून देते, चहा दूध देते, टोस्ट खाते, करते ना सगळं. बाई हे जेवण कधी बनवते? चहा बनवते का ती? चहा कधी बनवता? बनवते, चहा बनवते, तुला वेफर्स तळून देते का नाही? कधी? बघ